मनांच्या कार्यपद्धतीतील ठसठशीत फरक. चेतनमन जहाजाच्या कप्तानासारखे असते. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिन रूममधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्याच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलर इत्यादी विविध यंत्रे हाताळत असतात. त्यांना हे माहिती नसते की ते कोठे जात आहे. ते फक्त कप्तानाच्या आदेशाचे पालन करीत असतात. जहाजाच्या तुटक्यावर उभा असलेल्या या माणसाने त्याच्याकडील कंपास, होकायंत्र इत्यादी उपकरणांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावून चुकीचे आदेश दिले तरी इंजिन रूमचे लोक त्याच्या आदेशाचे पालन करतील, कारण तो त्यांचा बॉस आहे. तो काय करीत आहे हे त्याला माहीत असायला हवे. त्यामुळे जहाजाच्या क्रूचे सदस्य त्याच्याशी वाद घालत नाही. ते फक्त त्याच्या आदेशाचे पालन करतात. जसा जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर त्याचे आदेश मानतात, तसेच तुमचे चेतन मन तुमच्या जहाजाचा कप्तान व मालक आहे. तुमचे शरीर, तुमचा परिवेश आणि तुमच्या सगळ्या बाबींचा जहाजाचा. तुमचे चेतन मन कशावर विश्वास ठेवते व ते काय स्वीकारते यावर आधारित असलेल्या तुमच्या आदेशांचे पालन तुमचे अचेतन मन मुकाट्याने करीत असते. ते त्याबाबत काहीही प्रश्न करीत नाही. तसेच ते आदेश कशावर आधारित आहेत याच्याशी त्याला कर्तव्य नसते. बस तुमच्या आदेशांचे पालन करणे एवढेच त्याला समजते. जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःशीच म्हणत राहिलात, मला हे परवडणार नाही, तर तुमचे अचेतन मन तुमचे ते शब्द खरे करते. तुम्हाला हवे ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही हे पाहणे त्याचे काम असते. जोपर्यंत तुम्ही म्हणत राहता मला ती गाडी, ते घर विकत घेणे, अमुक ठिकाणी सुट्टी घालवायला जाणे शक्य नाही, तोपर्यंत तुम्ही खात्री बाळगा की तुमचे अचेतन मन तुमच्या आदेशाचे पालन करीलच. तुम्हाला आयुष्यभर त्या वस्तूंचा अभाव सलत राहील आणि तुम्हाला वाटते की परिस्थितीच तशी आहे. तुम्हाला कधी कळतच नाही की तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांमुळे ती परिस्थिती निर्माण केली आहे. मागच्या क्रिसमसच्या पूर्वसंध्येला साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत शिकणारी नीना डब्ल्यू नावाची एक तरुणी बिव्हर्ली हिल्सच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये फिरत होती. बफेलो, न्यूयॉर्क येथे असलेल्या तिच्या कुटुंबियांसोबत ती येणाऱ्या सुट्ट्या घालविणार होती. त्याबाबतच्या भावी योजना करण्यात तिचे मन गुंगून गेले होते. शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात मांडून ठेवलेल्या शोकेसमधील एका सुंदर स्पॅनिश कातळी बॅगने तिचे लक्ष वेधून घेतले. तिने त्या बॅगकडे आषाढभूतपणे पाहिले आणि तिचे लक्ष त्या बॅगच्या किमतीच्या टॅगकडे गेले आणि तिचा श्वास रोखला गेला. ती स्वतःशी म्हणणारच होती, अशी भारी बॅग मी कधीच घेऊ शकणार नाही. तितक्यात अचानक तिला माझ्या व्याख्यानाची वटलेले वाक्य आठवले. कधीही एखाद्या नकारात्मक वाक्याला पूर्ण करू नका. त्याला तात्काळ उलटवून सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडतील. दुकानाच्या काचेतून त्या बॅगकडे निरखून पाहत ती म्हणाली, ही बॅग माझी आहे. ती विक्रीसाठी आहे. मी तिचा मानसिकरित्या स्वीकार केला आहे आणि ती मला मिळावी हे पाहण्याचे काम माझे अचेतन मन करेल. त्या दिवशी संध्याकाळी ती आपल्या नियोजित पतीला डिनरसाठी भेटले. त्याच्या हातात उंची आवरणात लपेटलेली एक वस्तू होती. श्वास रोखून तिने ते आवरण दूर केले. त्या दिवशी सकाळी तिने पाहिलेल्या व स्वतःची मानलेल्या बॅगसारखीच बॅग त्यात होती. तिने तिचे मन सकारात्मक अपेक्षेने भरून टाकले होते. नंतर तिने ती बाब तिच्या खोलवरच्या म्हणजे अचेतन मनाकडे पाठवून दिली. त्याच्याकडे अपेक्षापूर्तीचे सामर्थ्य असते. नंतर नीनाने मला सांगितले, माझ्याजवळ ती बॅग खरेदी करणे इतके पैसे नव्हते, तरीही आता ती माझी आहे. आता मला समजले आहे की पैसा व मला हव्या असलेल्या इतर सगळ्या गोष्टी मला कुठे मिळतील. माझ्यातील कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या खजिन्यातून त्या मला मिळतील. तिच्या अचेतन मनाने कसा प्रतिसाद दिला. माझ्या एका व्याख्यानाला हजर असलेल्या रुथ ए नावाच्या एका महिलेचे पत्र मला एका महिन्यापूर्वी मिळाले. ती लिहिते, मी एक 75 वर्षाची विधवा आहे. मुले मोठी होऊन दूर गेलीत. मी थोड्याशा पेन्शनवर व सरकारतर्फे मिळणाऱ्या मदतीवर एकाकीपणे जगत होते. माझे जीवन आशाहीन व उजाड झाले होते. मग मला अचेतन मनाच्या शक्तीबाबतचे तुमचे व्याख्यान आठवले. तुम्ही सांगितले होते की तुमचे विचार व कल्पना अचेतन मनाला आस्थापूर्ण व अपेक्षापूर्ण पुनरावृत्तीने कळवू शकता. हे खरे असेल का?
मी ते पडताळून पाहण्याचा विचार केला. त्यात काही नुकसान तर नक्कीच नव्हते. मी मला जमेल तितके भावविभोर होऊन पुन्हा पुन्हा स्वतःलाच सांगू लागले, मी कोणाला तरी हवी आहे, कोणीतरी माझ्यावर प्रेम करतोय. मी एका सोज्वळ प्रवृत्तीच्या दयाळू व प्रेमळ माणसाशी सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. मी सुरक्षित आणि कृतार्थ आहे. जवळजवळ 2 आठवडे मी दिवसातून अनेक वेळा अशा रीतीने स्वतःशीच म्हणत राहिले. एके दिवशी कोपऱ्यावरच्या औषधी दुकानात एका निवृत्त फार्मासिस्टशी माझी ओळख झाली. मला ते खूप धार्मिक, कनवाडू आणि समजूतदार वाटले. त्यांच्या रूपात जणू माझी प्रार्थनाच फळायला आली. एका आठवड्यातच त्यांनी मला मागणी घातली. आता आम्ही युरोपला मधुचंद्र साजरा करीत आहोत. मला माहिती आहे की माझ्या अचेतन मनाच्या बुद्धिमत्तेने एका दैवी व्यवस्थेद्वारा आम्हा दोघांना एकत्र आणले. रुथला आढळून आले की खजिना तर तिच्या अंतरंगात होता. तिच्या हृदयात खोलवर तिच्या प्रार्थनेची सत्यता पटत होती. तिचा आता हा ठाम सकारात्मक भाव तिच्या अचेतन मनापर्यंत, जे एक सृजनशील साधन आहे, झिरपत गेला. ज्या क्षणी तिने तिच्या इच्छांना तिच्या मनासमोर यशस्वीपणे साकार केले, त्या क्षणी तिच्या मनाने आकर्षणाच्या नियमानुसार तिच्या मानसिक चित्राला वास्तवात मूर्तिमंत केले. खरे तर गहन शहाणपण व प्रगाढ बुद्धिमत्तेने भरलेल्या तिच्या अंतर्मनाने एका दैवी व्यवस्थेद्वारे तिला व तिच्या नव्या पतीला एकत्र आणले. या गोष्टीचा विचार कराच. ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी न्यायी आहे, ज्या चांगल्या व पवित्र आहेत, जर जगात असे काही गुण असतील आणि त्यांची स्तुती करायची असेल तर वरील गोष्टींचा विचार करा. लक्षात ठेवण्याजोगा कल्पना. 1. खजिना तुमच्या आत आहे. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या अंतरंगात पहा. 2. सगळ्या युगातील महान मानवांचे रहस्य म्हणजे त्यांच्या मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्याची व तिला प्रवाहित करण्याची त्यांची कुवत. तुम्हीही अगदी तसेच करू शकता. नंबर 3. तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरे तुमच्या मनाजवळ आहेत. जर झोपण्याच्या आधी तुमच्या मनाला सांगितले, मला सकाळी 6 वाजता उठायचे आहे, तर ते तुम्हाला नेमके त्यावेळी जागे करते. नंबर 4. तुमचे अचेतन मन तुमच्या शरीराचा निर्माण करता आहे आणि ते तुमचा उपचार करू शकते. बाळ अंगाई गीत ऐकत झोपी जाते, त्याप्रमाणे रोज रात्री परिपूर्ण आरोग्याचा विचार करीत झोपी जा आणि तुमचा विश्वासू सेवक म्हणजे तुमचे अचेतन मन तुमच्या आज्ञेचे पालन करेल. नंबर 5. प्रत्येक विचार म्हणजे एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम. नंबर 6. जर तुम्ही एखादे पुस्तक लिहू इच्छिता, अद्भुत नाटक लिहू इच्छिता, तुमच्या श्रोतांना उत्तम भाषण देऊ इच्छिता, तर तो विचार प्रेमपूर्वक व भावविभोर होऊन तुमच्या अचेतन मनाला कळवा. ते तुमच्या विचारानुरूप प्रतिसाद देईल. नंबर 7. तुम्ही जहाज चालविणाऱ्या एखाद्या कप्तानासारखे आहात. कप्तानाने अचूक आदेशच द्यायला हवेत, नसता जहाज बुडेल. अगदी तसेच तुम्ही विचार व प्रतिमांच्या रूपात तुमच्या अचेतन मनाला अचूक व योग्य आदेशच द्यायला हवेत, कारण तुमच्या सगळ्या अनुभवांना तेच तर नियंत्रित करते व त्यांच्यावर परिणाम करते. नंबर 8. हे मला परवडणार नाही किंवा हे मी करू शकणार नाही असे उद्गार कधीही काढू नका. तुमचे अचेतन मन तुमच्या प्रत्येक शब्द खरा करीत असते. तुमच्याजवळ ती वस्तू खरीदण्याजोगे पैसे असणार नाहीत किंवा तुम्ही ते करू इच्छिता ते करण्याची कुवत तुमच्यात असणार नाही याची काळजी तुमचे अचेतन मन घेईल. म्हणून ठामपणे म्हणा, माझ्या अचेतन मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो. नंबर 9. जीवनाचा नियम हा विश्वासाचा नियम आहे. विश्वास म्हणजेच तुमच्या मनात असलेला विचार. अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका ज्या तुमच्यासाठी घातक किंवा हानिकारक ठरू शकतील. तुम्हाला बरे करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी, ताकद देण्यासाठी आणि तुमच्या उन्नतीसाठी तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असू द्या. नंबर 10. तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे नशीब आपोआप बदलेल.